तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। पूर्णा नदीतील अवैध माती उत्खनन, तहसीलदार ठाणेदारांवर गंभीर आरोप। नांदुरा बुलडाणा पूर्णा नदी पत्रात मोठ्या प्रमाणात अवैध मातीचे उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे। या प्रकरणात तहसीलदार आणि ठाणेदार यांचा आश्रय असल्याचा दावा करत संबंधित अधिकाऱ्यांवरही टीका करण्यात आली आहे। व्हिडिओद्वारे उघड झाला अवैध उत्खननाचा प्रकार। 11 मार्च 2025 रोजी सकाळी राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछाडा वर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला। मी शेख सईद अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। आम्ही कलेक्टर साहेबांची आणि एसपी साहेबांची भेट घ्यायसाठी आज जाताना आम्हाला एरईच्या आणि निमगावच्या मधात एक मोठा मातीचा ढेर रस्त्याच्या मधात टाकलेला आहे रोडवर। परंतु हे तहसीलदार आणि पोलीस हे दोघेचे संगनमताना जे अयोध्या वाहतूक होतात आहे, नांदुऱ्याचे जे पोलीस स्टेशनचे ठाणेदार आहे आणि नांदुऱ्याचे जे आपले तहसीलदार आहे, याच्या आशीर्वादाने चालू आहे। हे लवकर ना लवकर बंद व्हायला पाहिजे। याचा जर अपघात काही झाला आहे मातीच्यामुळे तर याचा जबाबदार ठाणेदार आणि तहसीलदार राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। या व्हिडिओमध्ये जळगाव जामोद ते नांदुरा रोडवर पूर्णा नदीच्या काठावर जेसीबी व पोकलच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन होत असल्याचे दिसून आले। याचवेळी त्यांच्या समोरून एक टिप्पर वाहन मोठ्या प्रमाणात माती रस्त्यावर टाकून पसार झाले। त्यामुळे रस्त्यावर ठीक पडल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप। शेख सईद यांनी याबाबत स्पष्टपणे आरोप करत सांगितले की अनेक दिवसांपासून रात्रीच्या वेळेस अवैध उत्खनन व वाहतूक सुरू आहे। महसूल व पोलीस विभागाला याची माहिती असूनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। त्यांचा दावा आहे की हा सर्व प्रकार तहसीलदार व ठाणेदार यांच्या आशीर्वादानेच सुरू असून प्रशासन अशा बेकायदेशीर कृतींना खतपाणी घालत आहे। विषय तातडीने थांबवण्याची मागणी। शेख सईद यांनी प्रशासनाकडे मागणी केली की या प्रकारावर तातडीने बंदी घालण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई केली जावी। जर या मातीच्या उत्खननामुळे एखादा अपघात घडला तर त्यास प्रशासन जबाबदार राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले। पूर्णा नदीकाठावरील माती उत्खननाचा प्रश्न गावकऱ्यांच्या सुरक्षेचा व पर्यावरणाच्या संरक्षणाचा मुद्दा बनत आहे। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित योग्य पावले उचलली पाहिजे। जळगाव जामोद न्यूज चॅनल करिता विशेष बातमी, राजेंद्र ससाणे, नांदुरा बुलडाणा। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।